करणार आहे, कारण जरी ते एमपी वरनं आलेलं असलं तरी ते विविध मार्गाने येऊ शकतं. गरजेचं नाही की हत्यार जे आहे ते एमपी वरनं निघालं आणि लगेच आपल्या ताब्यात आलं, या या भागामध्ये वापरायला इथं पोहोचलं. आधेमध्ये बरेच असे स्टॉप असू शकतात की जिथून त्याचं, ज्याला आपण असं म्हणतो की चेंजिंग ऑफ हँड्स, तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा झालेल्या असू शकतात. वेपन फक्त ह्या केसमध्ये जर सांगायचं झालं तर हे निश्चित एमपी वरनच आलेलं आहे, याच्याबाबत आम्हाला तरी खात्री आहे. आणि त्याचबरोबर जो प्रश्न आधीचा विचारला गेला होता ज्याच्यामध्ये की एमपी वरनं आणलं जातंय किंवा कुठून आणलं जातंय, आणि त्याच्या जोडून तुम्ही जो प्रश्न विचारला की याच्याबाबत आपल्याला खात्री नाही का, तर इतर काही विषयांमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की गरजेचं नाही की वेपन एमपी वरनं आल्यानंतर लागलीच आपल्याकडे पोहोचतं. मध्ये कुठंतरी त्याचे चेंजिंग ऑफ हँड्स होतात. ती ठिकाणं सुद्धा आपण शोधून काढलेली आहेत, त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्याबाबतची माहिती असणारे एक्सपर्ट अंमलदार अधिकारी आपल्याकडे आता तयार झालेले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. ती जी माहिती आहे कितीला वेपन आणलं त्याच्याबद्दल आता बोलणं वावगं ठरणार नाही, कारण की त्याची खात्री होणं, त्याची 100% शाश्वती होणं अद्याप पावेतो आपल्याला त्याबद्दल लगेच काहीतरी संभाषण करणं योग्य ठरणार नाही.